शिवसेना भाजप आमदारांना हायजॅक केली आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसैनिकांनी आता थेट नेत्यांना शिंगावर घेतलंय। धाराशिवमध्ये चक्क भाजपचे आमदार पुत्र मल्हार पाटील यांच्या हातानं शिवसेनेचे एबी फॉर्म वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे। या ठिकाणी संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत गुप्त अंतर्गत बैठका केल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आणि यामधूनच हा प्रकार झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। या शिवसैनिकानं थेट राजन साळवी यांना फोन करत जाबही विचारला। ती कथित ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब। लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। बघा, अजित पिंगळे तिथे होते, लक्षात ठेवा। अजित पिंगळे कुठली जबाबदारीच नाही हो। अजित पिंगळे राणा पाटलांचा माणूस आहे। विधान नाही आता ते तुम्ही म्हणून 26 तारखेला येतात प्रताप सरनाईक साहेब, त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो आपण। नाही, आमचं काय मत आहे साहेब, तुम्ही सगळे ऐका आता मी तुम्हाला एकच उदाहरण देतो। इटकूर गटामधून पिंटू नगडेला आपला बी फॉर्म गेलाय, तिथून त्यांनी लगेच दुसरा बीजेपीचा फॉर्म भरला रामराजे जाधव नावाचा। म्हणजे मला काय म्हणायचंय, मग तिथं 2 फॉर्म द्यायला काय अडचण आहे तुम्हाला शिवसेनेचे? आपले फॉर्म राणा पाटलाच्या पोराच्या हातात जातात कशासाठी साहेब? अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता, त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे। नाही उमेदवार होता म्हणजे काही विरोधी पक्षाचा नेता साहेब, पडलेला उमेदवार तो। त्याने 4 निवडणुका लढवल्या, 4ही निवडणुकांमध्ये 4ही मुंड्या चीज झालेला माणूस आहे। त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि त्यानं राणा पाटलाच्या हातात दिली, तो प्युअर राणा पाटलाचा माणूस आहे। मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचे तिकीट भेटलंय शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून, तर किमान इथं अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना। मग हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना, पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा। साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या। कार्यकर्ते रडायला लागले साहेब। हो, मला जीव जाळला आम्ही लोक गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून। जर अशा निवडणुकीच्या वेळेस जर आमची वाद होत असेल तर साहेब पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या मेसेज गेला, राणा पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडलात साहेब। तर याच सगळ्या मुद्द्यावरती प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। खरं तर तिकडे धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आणि जागा वाटपामध्ये एखाद दुसऱ्या जागेची अदलाबदल ही होत राहते। आमचे नेते त्या भूम परांडेचे आणि आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या वाट्याला 13 जागा आल्या होत्या आणि 26 जागा ह्या पंचायत समितीच्या होत्या। ते सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाटलेत आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले। त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे। काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे। त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। ऑडिओ क्लिप जी आलेली आहे याची दखल आम्ही घेतलेली आहे। निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर ही सगळी माहिती दिली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.